आज तर घोड्यावरनं पडता पडता वाचलो. कसं काय सोलापूरकर पशा आला म्हणला चल आपल्याला घोड्याची चक्कर मारायला जायची. मला वाटलं भावानं घोडा घेतला काय, कुणाचा घोडा ते काय माहित नाही, पण आमच्या शाळेच्या मागे ते बांधूनच असतं. घोड्याला घेऊन आलो शाळेच्या मागं. पहिली गोष्ट घोड्यावर तर बसता येत नाही, घोडा चालवता पण येत नाही. घोड्याला जरा काय हात लावायला गेला तर घोडा कसं करतो आता काय नाही. पशा म्हणला मी कसं ना कसं बसतो. थांबला भिंतीच्या कडाला, घोड्याला जवळ घ्यायचं बघालतो, घोडा काय येतच नव्हता. असं करून मार खाता म्हणलं आता निब्बार. तिथं काही नाही म्हणून आम्ही दुसऱ्या जागेकडे गेला. आता म्हणलं पहिला तुमचा भाऊ बसणार, आपल्या भावाला काय जमलंच नाही. अजून एकदा आलो भिंती पशीच, जरा डोळे झापाव म्हणलं तरी पण काय ते ऐकीच नाही घोडा. नाही म्हणता 15-20 वेळा ट्राय केलं तरी पण काय वीच नाही. आता शेवट त्याला कुठं बांधते तिथंच आला. आता म्हणलं इथं आणून जरी बसताना आलं तर नीट घरी जाऊ. आणि तेवढ्यात घोडा काय केला बघा. पशाला म्हणलं तू खाली आता मी बघ कसं बसतो. शक्तिमान बनवून बसायला गेलो, पण घोड्याने पाय उचलल्यावर कळलं की कशी फाट. तरी पण आपण महाग हटत नाही. आता बघा काय म्हणून बसतो. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता हमारे. एकदाच का नाही बसलोच का नाही घोड्यावर, आणि त्यात मला चालवता येत नाही, उगीच बसलो असं वाटायला. कसं तर करून मारलो का नाही 1-2 चक्कर, फिलिंग ढगात हो. तेवढंच पशा म्हणला लागा मला इथं घोडा चालवतो मी पहिले बसल्यावर चालू केला की मसरावने मारायला. कसं आहे बघा, सगळेजण 1-1 2-2 चक्कर मारल्यावर का नाही आता बस झालं म्हणलं. घोडा का नाही जिथं असते तिथं बांधून टाकला. तिथून आलो का नाही पहिले महाराजला सोडाला, गेला नीट घरी. व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.